व्ह्यूअर्स नमस्ते. रविवारी रात्री पुण्याचं फेमस रुबी हॉल क्लिनिकच्या एका रेसिडेंट डॉक्टरनी आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. इनफॅक्ट ॲज ऑफ नाव पोलिसांनी हा केस ED ॲक्सिडेंटल डेथ असं रजिस्टर केलं आहे आणि याचं चौकशी सुरू आहे. याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी या रेंजचे DCP स्मार्ना पाटील मॅडम आहे. मॅडम, सध्या इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलं आहे आणि याच्यात वर्क हॅरेसमेंटचा विषय आहे का? ॲक्च्युली रविवारी संध्याकाळी ही सुसाईड झालेली आहे याच्यामध्ये, आणि ॲज अ प्रोसिजर आम्ही पहिल्यांदा याच्यामध्ये EDच दाखल करतो. त्यानुसार याच्यामध्ये ED दाखल केलेली आहे. कालपासून याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आय थिंक पुढच्या 1-2 दिवसामध्ये या म्हणजे पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर करू शकू आम्ही. सुसाईड आहे हे क्लिअर आहे? सुसाईड आहे हे क्लिअर आहे. आणि सुसाईडमध्ये तो PM म्हणतोय. आता ते PM तर प्रधानमंत्री किंवा प्राईम मिनिस्टर नाही होऊ शकत. मग हा PM कोण आहे? नाही, ॲक्च्युली त्यांच्या HODच्या नावांचे पण इनिशियल आहेत आणि प्रणव महादेवकर. हा, प्रणव महादेवकर हे HODचं नाव पण आहे त्याच्यामध्ये. आणि अजूनही एक डॉक्टर आहे ज्यांचं नाव त्यांचे इनिशियल्स पण PM असे येतात. त्यामुळे तो एक तपासाचा भाग आहे. त्यांना आपण इंटरोगेट करणार होता, केलंय? हा, डॉक्टर प्रणव महादेवकर जे त्यांचे HOD होते त्यांना मी स्वतः पर्सनली इंटरोगेट केलेलं आहे. बरं. आणि फॅमिली जे आहे त्यांचं थोडं त्यांचे ॲलिगेशन्स होते काय एका इंडिव्हिज्युअलबद्दल, तर त्याच्यात काय अपडेट आहे किंवा त्याच्यात काय पुढे चौकशी होते? ॲक्च्युली फॅमिलीचे ॲलिगेशन्स आहेत, बरोबर आहे, परंतु काल त्यांना तिथं जायचं होतं ते पुढचे रिच्युअल्स वगैरे करण्यासाठी. तर त्यामुळं काल त्यांनी त्यांचे जे काही स्टेटमेंट द्यायचे होते ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या तक्रारीचा उल्लेख नाही केलेला, परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही रिच्युअल्स झाल्यानंतर परत येऊन आमचं जे काही तक्रार आहे ते आम्ही देऊ. तर त्यानुसार ते आल्यानंतर त्यांची जी तक्रार असेल त्यानुसारही आम्हाला जर पुढची कारवाई तर पुढची कारवाई होईल. थँक्यू मॅम.